सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 बाप रखुमा देवी बाप रखुमा हो देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बरवा माधव तो हा विठ्ठल बरवा हो बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगी जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगी जया चित्ती जैसा सकळा पडी भानू परित्या कमळाचे जीवन जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव सकळा पडी भानू परित्या कमळाचे जीवन दया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव तुका म्हणे माता म्हणे माता तुका म्हणे माता म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता तया जवळी तैसा देव
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई जय विठोबा रखुमाई कुमाई कुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ आदिशक्ती मुक्ताबाई की पवन पुत्र हनुमान की छत्रपति शिवाजी महाराज की नम पार्वती पते हर हर महादेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसलेले विठोबा म्हणा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसलेल्या रखुमाई म्हणा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक छोटासा बदल करूया सर्व इथं पुढे बसलेले माय भजन करा विठ्ठल हातानं टाळी मुखानं नाम म्हणा विठ्ठल हरे विठ्ठल 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 शांती ब्रह्म एकनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की पवन पुत्र हनुमान की श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज की नम पार्वती पते हर हर अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त छत्रपति शिवाजी महाराज की कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्री ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म आदिशक्ती संत शिरोमणी भक्त शिरोमणी हर हर पंढरीनाथ भगवान की आता बसलेले बसून बसून जय म्हणा. आम्ही अख्खं कीर्तन आजचं उक्त घेतले, फक्त जय म्हणायचं सोडून. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, आदिशक्ती मुक्ताबाई की, पवनपुत्र हनुमान की. असं कीर्तन माझ्याकडं आणि जय तुमच्याकडं. जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. सकळा पडिये भानू परित्या कमळाची जीवनू, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. तुका म्हणे माता वाहे ताणुल्याची चिंता, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम,
जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरितक प्रदेशं विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी माझी रंगाची विनंती माझी रंगाची हो विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाय ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी जवळी असावे आपण शरीरानं नसाल तरी चालेल पण मनानं आपण असावे जवळी जीवजिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पंचम वेदाचे निर्माते अवघ्या महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचा प्राण महाराष्ट्राची अस्मिता दुपारी 12:30 वाजता ज्यानं काठीनं मारलं त्याला संध्याकाळी ज्यांनी कीर्तनात आणून उभा केलं ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहेत दया क्षमा आणि शांती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकोबा भक्ती ज्ञान वैराग्य यांचं एकत्र आणलेलं समीकरण म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज साक्षात भगवंताचाच अवतार म्हणजे श्री तुकाराम महाराज देवाला जे जमलं नाही ते तुकोबाने करून दाखवलं भगवंताकडे कर्तुम अकर्तुम एवढ्या शक्ती असतील माझ्या तुकोबांकडे अन्यथा कर्तुम शक्ती आहे सज्जन हो देवामध्ये आणि तुकोबामध्ये एक भला मोठा फरक आहे भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी हे ब्रीद ईश्वराचं आहे ऐकताय ना आपण सर्वजण भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी हे ब्रीद साधूचं नाही देवाचं आहे चांगल्याचा सांभाळ करावा आणि नको ते आहे ते फेकून द्यावं हे देवाला कळतं मी बसणाऱ्यांना विचारतो आपण कीर्तनात आहात की नाही हे सुद्धा मला कळेल समजा तुम्हाला भुमुगाच्या शेंगा खायला दिल्या टरपल टरपल खातो आपण आणि शेंगदाणे तेवढे चोपदाराला देऊन टाकतो ना मग काय करतो आपण हा वरचा भाग टाकून द्यायचा त्याला टरफल म्हणतात आणि आतल्या बिया खायच्या असंच करताना सर्वजण
बोला बोला, आपण जवळच्या आहोत. आतल्या बिया खायच्या आणि वरची टरफल फेकून द्यायची, हेच करतो ना आपण. मग बोलायला काय अडचण आहे? आतल्या बिया खायच्या, बोला ना, आणि वरची टरफल, हे ब्रीद आहे माणसाचं. वरचा भाग टाकून द्यायचा आणि आतला भाग ग्रहण करायचा. आता मी विचारतो आपल्याला, आता तुम्हाला खारीक खायला दिली, आता आतल्या बिया खायच्या आणि वरची टरफल पुन्हा फेकायची ना? आतल्या बिया फेकायच्या आणि वरची टरफल खायची. आता तुम्हाला सीताफळ खायला दिलं, आता आतल्या बिया खायच्या, टाकायच्या, आणि वरची टरफल अरे तेही टाकून द्यायची. मधला मऊ मऊ गाभा खायचा. हे माणसाचं लक्षण आहे. भगवंताकडे मात्र असं नाही. भगवंत काय करतो माहितीये? सार आहे ते स्वीकारतो, नाही आसार आहे तो डिलीट करून टाकतो. मी उदाहरण देतो. कुबजेला राखलं, पुतनेला संपवलं. शृपनखेला मारलं, शबरीचा उद्धार केला. हे देवाचं आहे. देवाकडे भेदभाव आहे महाराज. जो त्याचा प्रचार प्रसार करतो ना, त्यालाच तो ग्रामपंचायतीचं तिकीट देतो. देवाकडे भेदभाव आहे. देव काय करतो माहिती आहे? देव तोंड बघतो आणि तिकीट देतो. आपला आहे का त्याला बोलवा, आपला नाही ना द्या सोडून. देवाच्या जवळ जाण्याकरता देवाचं व्हावं लागतंय. आता गंमत आहे का? साधूच्या जवळ जाण्याकरता साधूचं नाही झालं तरी तो जवळ करतोय. साधू मध्ये आणि देवामध्ये हा भला मोठा फरक आहे. देवाकडे जायचं असेल तर त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो. त्याच्या नावाची पाटी आपल्या पाठीवर टाकावी लागते. काही जण आपल्याकडं टी शर्ट वाटतात कावडीला, गणपतीला. आता नवरात्र आले, नवरात्राला टी शर्ट वाटतात. पण काय करतात माहितीये? त्याच्यावर सौजन्य म्हणून शिक्का टाकतात. त्या नेत्याचा भला मोठा फोटो छाताडावर लावायचा आणि मग त्यानं 77 रुपयाचा टी शर्ट आपल्याला दान म्हणून द्यायचा. देवाचं हेच आहे. देव हेच करतो. देव स्वार्थी हो, साधू स्वार्थी नाही. अजून गंमत सांगतो ऐका. काही जण सप्ते करतात, काही जण कीर्तन ठेवतात, पण त्याला सौजन्य लावतात. देवाचं तसं आहे. देव सगळं काय देतो पण स्वार्थी होतो. साधूचं तसं नाही. साधू काय करतो माहितीये? अपेक्षाच करत नाही. चांगल्याचा उद्धार करेल यात काय शंका आहे? वाईटावर सुद्धा प्रेम करतो, त्याचं नाव साधू आहे. मातृत्वाची खरी व्याख्या सांगतो. स्वतःच्याच लेकरावरती जी माया करते तिला आई म्हणत नसतात. स्वतःच्याच बाळावरती प्रेम करते तिला आई म्हणत नसतात. मला क्षमा करा या वाक्याकरता. स्वतःच्या लेकरावर तर जनावरही प्रेम करते. गाई सुद्धा तिच्या वासरावर प्रेम करते. शेळी सुद्धा तिच्या कोकरावर प्रेम करते. ऐका, मला माफ करा, पण कुत्र्याचं पिल्लू हे कुत्रीला फार गोड लागतं. ती इतरांवर प्रेम करत नाही. मग खरी आई कुणाला म्हणतात? स्वतःच्या लेकरांबरोबर जगावर प्रेम करते तिला आई म्हणतात. आणि जगाची आई होण्याचं एकमेव सामर्थ्य असेल तर ते माझ्या ज्ञानोबरायांमध्ये आहे, हे विसरू नका. मातृत्वाचं खरं उदाहरण हे ज्ञानोबर आहे. मी विचारतो तुम्हाला बसणाऱ्यांना, आई होण्याकरता बाईच व्हावं लागतं असं कुणी सांगितलं तुम्हाला? आई होण्याकरता बाईच व्हावं असा जर नियम असेल तर ज्ञानोबराय पुरुष आहेत. आई म्हणतो आम्ही माऊलीला. मी विचारतो तुम्हाला, आई होण्याकरता 9 महिने 9 दिवस बाळ पोटातच सांभाळावं हे कुणी सांगितलं? अशी कितीतरी उदाहरणं आहेत. पोटच्या लेकराला मारणाऱ्या आया या भारतात आहेत. जन्म दिला, पोटामध्ये सांभाळलं, जन्माला आलं लेकरू आणि तिनं स्वतःच्या हातानं लेकराचा गळा दाबून जीव घेतला. अशा कितीतरी उदाहरणं आणि गोष्टी तुम्ही पेपरात वाचता, टीव्हीला बातम्या ऐकता. कितीतरी महिला अशा आहेत की पोटातून जन्माला आलेलं बाळ सुद्धा मारून टाकलं त्यांनी. हे मातृत्वच नाही महाराज. लेकरावर प्रेम करण्याकरता आणि खरी आई होण्याकरता लेकराचा पोटातूनच जन्म व्हावा असं अजिबात नाही. तसं असतं तर ज्ञानोबरायांनी जन्माला घातलं असतं ना लेकरांना. महाराष्ट्रामध्ये 14 कोटी लोक राहतात. ते 14 कोटी लोक ज्ञानोबरायांना आई म्हणतात. भारताची लोकसंख्या आता 150 करोडकडे निघाली महाराज. पण एवढे सगळे लोक ज्ञानोबरायांना आई म्हणतात. जाऊ दे महाराष्ट्रीयन भारत द्या सोडून, अख्खं जग माऊलीला आई म्हणते. जाऊ दे, अख्खं जग सोडून द्या. पण वेदांना सुद्धा आई म्हणावं वाटलं ते ज्ञानोबा आहेत. शास्त्रांना सुद्धा माय म्हणून हाक मारावी लागली ते ज्ञानोबराय आहेत. अनाथांना सुद्धा आमची माय आहे असं म्हणू वाटलं ते ज्ञानोबराय आहेत. अरे जो देवाचा पुजारी आहे, जो देवाची भक्ती करतो, देवाला शरण जातो, त्या साधकानं सुद्धा ज्ञानोबरायांना म्हणावं तुम्ही आमचे माय बाप आहात. साधकाचा माय बाप
तरुषणे हरी ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि म्हणून आई होण्याचं सामर्थ्य हे फक्त लेकराला जन्माला घालून जमत नाही. लेकराचा आयुष्यभर सांभाळ करावा लागतो, समान माया करावी लागते, समान प्रेम करावं लागतं, तेव्हा जगाची आई होता येतं. भगवंताकडं मतलब आहे, भगवंताकडं माझं तुझं आहे. चांगल्याला स्वीकारतो, नको त्याला टाकून देतो. साधू मात्र तसा नाही. अहिता पासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली रया माऊली रया. हे आईचं सामर्थ्य सांगतोय मी. म्हणून ज्ञानोबरायांच्या संपर्कात जर रेडा आला तर त्याला सुद्धा मातृत्व दिलं माऊलीने. भिंत आली मातृत्व बहाल केलं, खांब आला मातृत्व बहाल केलं. कसं ते ऐका. भिंत पाया पडली माऊलीच्या. भिंत सजीव आहे का निर्जीव हो? भिंतीत दगड आहेत का माणसं आहेत? दगड सजीव असतात का निर्जीव असतात? बोलणारी माणसं सजीव असतात का निर्जीव असतात? आणि न बोलणारी माणसं सजीव की निर्जीव? म्हणजे इथं जे बोलतायत ते सजीव की निर्जीव? सजीव. जे बोलतच नाहीत दगडासारखे आहेत ते सजीव का निर्जीव? आणि जे निर्जीव आहेत ते माणसं का दगड? करा विचार दगडां आपलं माणसांनो. भिंतीतली दगड सजीव का निर्जीव? बोला. निर्जीव. मला सांगा, भिंतीनं ज्ञानोबारायांवर प्रेम केलं. साधू आहात ना आपण? हा. ज्ञानोबा म्हणतात ना तुम्हाला? बरोबर. आमचा उद्धार करा ना. ज्ञानोबा म्हणाले तुझा काय उद्धार करू मी? भिंतीबाईने हात जोडले, काही करा पण आमचं कल्याण करा. गंमत आहे का? आज जसं आळंदीमध्ये ज्ञानोबारायांचं मंदिर झालंय तसं भिंतीचं सुद्धा मंदिर झाले. आपण तर टाळ वाजवणारी माणसं आहोत. दगडाची देवळं झाली, भिंतीची मंदिर उभा राहिली. बोराटे महाराजाच्या कीर्तनात टाळ वाजवलेला वाया जाणार नाही. ज्ञानोबरायांवर प्रेम केलं रेड्यानं. रेडा कळतो का तुम्हाला? शिंदेवाडीकर, तुमच्या गावात असेल ना रेडा? जो पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो कोण? किती हॉर्न दाबले तरी बाजूला गाडी घेत नाही कोण? बोला बोला. बरोबर बोलताय तुम्ही. त्याचं रान जर डांबरीच्या कडेला असेल ना तर सारखा बांध फोडत राहतो आणि ऊसाची कांडी डांबरीत खवत राहतो कोण? वाटच देत नाही लोकाला कोण? मंजूर झालेला रस्ता सुद्धा त्यानं अडवून ठेवलाय कुणी? रेड्याने. बोलत राहतो मी. तुम्हाला माहित आहे रेडा कोण? देवळात गेला तर चांगला बोल काढून आणतो आणि गेलेला तिथे नेऊन लावतो कोण? कीर्तनाला आला तर रिकामा पायाने येतो, जाताना दुसऱ्याच्या नव्या चपल्या घेऊन जातो कोण? त्याला कधीच कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. कुणाला? ग्रामपंचायत बिनविरोध व्हायला लागली तर सारखा आडवा पडतो कोण? गावात त्याला कीर्तन झालेलं कधी बघवत नाही. कुणाला? हे तुम्हाला चांगलं कळते. एवढा वेडा रेडा. ज्ञानोबरायांवर प्रेम केलं रेड्यानं. माऊली आमचं काहीतरी धड भलं बघा. परिणाम आहे का? आज जसं ज्ञानोबरायांचं आळंदीत मंदिर आहे तसं रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. रेड्याचं देऊळ होते, भिंतीचं मंदिर होते, खांबाचं मंदिर होते. आपण तर माणसं आहोत, आपलं मंदिर का नाही होणार? मग करावं काय लागेल? करे टाळी बोला मुखी नाम टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला मुखी नाम कर टाळी बोला. हे लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला लागोनिया
विठ्ठल मला वेळोवेळा बसणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, आज सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? बोला बोला. बापाने मुलाच्या पाया पडावं का मुलानं बापाच्या? जाऊ दे, हे बोलत नाहीत, मी दुसरं विचारतो. सासूनं सुनबाईच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? का दोघीने एकमेकीच्या? पण कधीतरी असं होतं, सासूच म्हणते सुनबाईला, सुनबाई काय आत्या, माणसं बघून बोलत जाग, काय झालं आता? माणसाचा अपमान करते माझा, आता काय? पाया पडते पण माणसात बोलू नको असं कोण म्हणतं? कुणाला? मग आता काय म्हणला होता सुनबाई सासूच्या? असा दंडक आहे लेकरानं बापाच्या पाया पडावं, असाही दंडक आहे सुनेने सासूचे पाय धरावेत. पण नाईलाज होतो कधी कधी बापाचा. 10वीतलं पोरग जेव्हा अभ्यास करत नाही तेव्हा त्याचा 45 वर्षाचा बाप 15 वर्षाच्या लेकराचे पाय धरतो, म्हणतो बाप्या पाया पडतो रे तुझ्या, पण अभ्यास कर. 45 वर्षाच्या बापानं 15 वर्षाच्या मुलाचे पाय धरावेत, याच्या पाठीमाग लेकराचं धडबल व्हावं, त्याचं चांगलं व्हावं ही भावना आहे. तसं सासूचं चांगलं व्हावं ही भावना नाही, सुनबाईचं कल्याण व्हावं, तिला लोकांनी नावं ठेवू नयेत, ती जगाच्या नजरेतनं उतरू नये म्हणून सासू म्हणते तुझ्या पाया पडते. यात सासूचं धडबल आहे, सुनबाईला नावं कोण ठेवणार नाही. तसं तुकोबाने तुमच्या माझ्या पायाला हात लावावं एवढा आपला अधिकार कुठं मोठा आहे हो? पण तरी सुद्धा तुमचं माझं वाटोळ होऊ नये ही त्या पाठीमागची भावना आहे, म्हणून लागून या पाया. नाही तर तुकाराम महाराज किती मोठे हे वाक्य सांगेन, अधिकार कळेल तुकोबांचा तुम्हाला. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण साक्षात जगाच्या बापानं सुद्धा ज्यांच्या पायाला एकदा हात लावायला मिळावा म्हणून वैकुंठाचा त्याग केला ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे अधिकारी तुकोबा आहेत. आपण भाग्यवान आहोत की तुकोबरायांच्या नंतर जन्माला आलो. महाराजांच्या अगोदर जन्म झाला असता तर गाथा वाचायला मिळाला नसता. आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबा तुकोबाच्या नंतर आपला जन्म आहे. आणि आज या शिंदे परिवाराच्या दारात जर तुम्ही आलेला आहात तर बऱ्याच जणाला वाटत असेल की आम्ही आईसाहेबांचं हे श्राद्धाचं कीर्तन ऐकतो तर आमचा वेळ वाया जातो की काय. असं अजिबात नाही सज्जन हो, जगातल्या बऱ्याच गोष्टी वायाला जात नाही. यादी ऐका, तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून ईश्वराचं नाम चिंतन करत वाजवलेली टाळी आजपर्यंत वायाला गेली नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून हा परमार्थ, हे पुण्य आईंच्या वाट्याला यावं म्हणून आजचं पुण्यस्मरण आहे. आजचं पुण्यस्मरण आणि यामध्ये हरिकीर्तन म्हणजे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पुण्यस्मरण असावं, यामध्ये हरिकीर्तन व्हावं, म्हणजे ही काही किरकोळ गोष्ट आहे? शेवटाच्या वेळेला आपल्या मुखातून नाम बाहेर पडावं, ते नाम कानावर यावं, ही काही किरकोळ गोष्ट नाही. मी विचारतो तुम्हाला, राक्षसीन होती पुतना, माहिती आहे तुम्हाला? पुतना इथं वड्याच्या पलीकडे बंगला आहे ती जाती, तिनं तिचा शेवट गोड करून घेतला भाऊ. मरताना जिच्या मांडीवरती देव होता तिचा शेवट चांगला का वाईट? बोला, चांगला आहे ना. जटायू मरताना जो देवाच्या मांडीवर होता त्याचा शेवट चांगला का वाईट? बोला, चांगला आहे. किती जणाला वाटतं आपण मरताना आपण देवाच्या मांडीवर असू? किती जणाला वाटतं आपण मरताना देव आपल्या मांडीवर असेल? गॅरंटी नाही. पण शेवट गोड करण्याचा एक सोपा मार्ग तुम्हाला सांगतो. असं वाटतं ज्याला की आपल्या आयुष्याचा शेवट गोड व्हावा, कमीत कमी मरताना तरी आपल्या तोंडामध्ये ईश्वराचं नाम यावं. परिणाम तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, तुका म्हणे तुका पार नाही, पार नाही, तुका म्हणे तुका
मोक्षाच्या वाटेला जाण्याचा प्रवास म्हणजे आजचं हे श्राद्ध आहे आणि आज आईंचा शेवट गोड झालेला आहे, यात तिळमात्र शंका नाही. प्राध्यापक मिलिंद सर, प्राध्यापक प्रशांत सर आणि आमचे हेमंत दादा, एक मुलगा काळ्या आईची सेवा मोठ्या इमानीनं आणि इतबारानं करत राहतो. आपल्या लेकरावरती कुणीही प्रेम करेल. समोर बसणारे विद्यार्थी हे घडले पाहिजेत. त्यांना आपल्या आयुष्यात मध्ये यशाचं शिखर गाठता आलं पाहिजे. याकरता अहोरात्र प्रेम करणारे आणि मार्गदर्शन करणारे हे दोनही बंधू आदरणीय आप्पा, या संपूर्ण परिवारात मागच्या वर्षी एक आघात झाला. आईसाहेब निघून गेल्या. भाभींच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघण्याजोगी आहे. आयुष्यात 3 दुःख कधीही कुणाच्या वाट्याला येऊ नयेत. 1, म्हातारपणात आपला मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. 2, तरुण वयात जोडीदार मरू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, लहानपणी आई किंवा बाप मरू नये. ही 3ही दुःख बहुतांश रूपानं आमच्या या परिवाराच्या वाट्याला आलीत. आमच्या भाभींची आई आज कीर्तनाला आहे. लेकीचा संसार सोन्याचा सुखाचा झालेला तिनं डोळ्यानं पाहिला. नातवंड कुणी पाहिल, परतवंड पाहिली तिनं. एवढा आनंद झाला, काय सोन्याचा संसार माझ्या लेकीचा झाला. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. आई अगोदर लेक या जगाचा निरोप घेऊन गेली. केवढं मोठं दुःख आहे. शिक्षक होणं किती कठीण आहे हे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. शिक्षक झाल्यानंतर समाजाची सेवा करताना आपलं कुटुंब सांभाळणं किती कठीण आहे हे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते. दोनही लेकरं आपल्या आईचं आणि बापाचं नाव मोठं करत होती. आपांना अभिमान वाटत होता आपल्या 3ही पोरांचा. मागच्या वर्षी रात्र अहोरात्र नवस बोलले असतील 3ही लेकरं, आमची आई वाचली पाहिजे. आप्पांच्या पावलावरती पाऊल टाकून लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या मंगलताई भाभी निघून गेल्या. उभ्या आयुष्यात एकदाही कुणाशी भांडण नाही. उभ्या आयुष्यात कुणाशी तंटा नाही. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण. कुणीही यावं, डोळे भरून पाहावं. अरे मुलगी घराला आल्यानंतर अंगावरून तुकडा कुणीही टाकल, यात काय शंका आहे? हा आईचा धर्म आहे. पोरगी माहेराला येते, आई भाकरीचे 2 तुकडे, एक तुकडा उजव्या हाताने दुसरा डाव्या हाताने टाकते, कडकडा बोट मोडते. हे कुणाच्याही वाट्याला येईल, पण सुनेची दृष्ट काढणं हे शक्यतो कोणाच्या वाट्याला येत नाही. माझ्या 3ही सुना नाहीत, माझ्या लेकीच आहेत. एवढं प्रेम केलं भाभीने. मुठभर मिरच्या आणाव्यात, लेकीच्या अंगावरून ओवाळून टाकाव्यात, हा आईचा धर्म सासूहून निभावला. फलटणवरून, बारामतीवरून सुनानी इथं आल्यानंतर डोळे भरून पाहायला मिळत होतं. आता आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला तरी ऐकायला मिळणार नाही. पाहण्याचा प्रयत्न केला तरी पाहता येणार नाही. जिला कळायला लागलं, जगाची जाणीव झाली, ती नात डोळे भरून पाहते आपल्या आजीच्या फोटोकडं. मग कोणीतरी विचारतं, दिदा काय काका आता का रडते? काका
आजी जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तळहातावरती 5 रुपयाचं नाणं टेकवत होती. आजीनं तळहातावरती दिलेल्या 5 रुपयाच्या नाण्यामध्ये जेवढं प्रेम असतं तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या हजारो रुपयात नसतं. हे नातीला तेव्हा कळतं जेव्हा तिला आजी दिसत नाही. लेकराला आई तेव्हा कळते जेव्हा ती पाहायला मिळत नाही. शेजारच्या माय मावल्या आल्या असतील, आमच्या मिलिंद भाऊंना, प्रशांत सरांना म्हणाले असतील, रडू नका पुरा हो, आम्ही तुमच्या आई सारखे आहोत. आई सारख्या आहोत असं म्हणणाऱ्या 100 नाही 1000 मिळतील. आई सारख्या आहोत असं म्हणणाऱ्या लाखो मिळतील. आई मिळणार नाही. शाळेतून विद्यार्थ्यांना आई नावाचा धडा शिकवाल, आईचं महत्व सांगाल, आईचं महत्व ऐकाल. हे ऐकण्यापुरतं सांगण्यापुरतं राहील. आई पाहायला मिळणार नाही. पत्नी क्षणाची पत्नी असते, अनंत काळची ती माता होती. बायको क्षणापुरती बायको राहील. आई निघून गेल्यानंतर आपल्यावर खरं प्रेम जगात कुणाचं असेल तर आपल्या धर्मपत्नीचं असतं. समर्पण कुणाचं असेल तर बायकोचं असतं. ज्या दिवशी बायको निघून जाते त्या दिवसापासून एकटा जीव राहतो. अश्रू तुटत नाहीत. आजही 365 दिवसात एकालाही वाटत नाही की आमच्यामध्ये भाभी राहिल्या नाहीत. अजूनही वाटतं घरात असतील, दारात येतील, बोलतील. घर झालं, परिवार उभा राहिला, कष्टातून जीवन काढलं, कुडामेडीच्या घरामध्ये राहिल्या आणि आता सुखाचे दिवस आले तर हे सुख डोळे भरून पाहण्याकरता त्या उरल्या नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत नसतं तिचं भान. निघून गेल्यानंतर धावायलाही कमी पडतं रान. घरामध्ये असते तोपर्यंत जाणवत नाही आणि निघून गेल्यानंतर मन मात्र घरामध्ये राहवत नाही. आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक एकानी मज होय शोककारी. स्वामी तिनी जगाचा आई विना बेकारी. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. ईश्वराला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही, तेव्हा आई नावाचं दैवत उभा राहिलं आणि आईच देवाचं रूप घेऊन आमच्या घरी आली. पण आता आमच्यात उरल्या नाहीत आणि मग दुःखाचा डोंगर कोसळतो. उभा शिंदे परिवार भगवंताशी भांडत राहतो, ईश्वरा अरे काय चुकलं होतं आमचं म्हणून आमची आई घेऊन गेलास. देवा तुझा
जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं, जिसकी ममता का अंत नहीं उसे माँ कहते हैं। राम लिखा, रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा, बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, तो हम सब ने माँ का नाम लिखा। आई हा आयुष्यातला पहिला शब्द आहे, आयुष्यातला पहिला शब्द आहे आई, आयुष्यातला शेवटचा शब्द सुद्धा आई। आयुष्यात पहिलं पाऊल टाकायला शिकवते ती आई, टाकलेलं पाऊल वापस घ्यायचं नाही बेटा, हे सुद्धा शिकवणारी आई आहे। आपण चांगले दिसल्यावर कुणीही प्रेम करेल, आपण कुरूप दिसलो तरी जी प्रेम करत राहते तिचं नाव आई आहे। जगातल्या सगळ्यात सुंदर नट्या, जगातले सगळे नट आईच्या समोर आणावेत आणि तिला विचारावं, आई जगात सगळ्यात सुंदर कोण ग? आई म्हणते, लेकरा हजारो नट हजारो नट्या पाहिल्यात या डोळ्यानं, पण आजही मला तुझा चेहरा सुंदर दिसतो असं म्हणणारे आपली आई आहे। कितीतरी सुंदर चेहरे, कितीतरी सुंदर नजारे पाहिले असतील ना तिच्या डोळ्यानं, पण विचारा तिला सगळ्यात सुंदर कोण? ती म्हणते, लेकरा जगात सगळ्यात सुंदर कोण असशील ना तर तूच आहे रे। आपलं पाऊल चांगलं पडलं तर जगाला आवडतं साहेब, आपण पाऊल वाकडं टाकलं तर लोकाला आवडत नाही। त्या दिवशी तुम्हाला कळून चुकल, आज स्वतःच्या पायानं आलोय, एक दिवस दुसऱ्याच्या पायानं मला इथे यायचंय। कोणे दिवसी यम येती चालून, कधीतरी आपल्या जवानीतला फोटो डोळ्यासमोर ठेवा आणि कधीतरी म्हातारपणातला फोटोही डोळ्यासमोर ठेवा, कळून चुकल तुम्हाला। काल होतो तसं आज नाही आपण। तुम्हाला वाटलं काय सगळं जग आमच्या ताब्यात आहे? हे डोक्यातनं काढून टाका, आपल्या डोक्यावरचे केस सुद्धा आपले नाहीत। काय घेऊन बसला तुम्ही भावकीचं? लोक म्हणतात आमची भावकी आमच्या ताब्यात आहे, भल्या माणसा आपल्या डोक्यावरचा केस सुद्धा आपल्या ताब्यात नाही। आस्था आपल्या ताब्यात तर पांढरा व्हायच्या अगोदर विचारायला आला असता अर्ज घेऊन, साष्टांग नमस्कार विनंती विशेष, बरेच दिवस तुमच्या डोक्यावरती सर्व्हिस केली, काळा होतो आता पांढरा हो का? आला का विचारायला? आपल्या तोंडातला दात म्हणला असता, सोमवार बघितला नाही, एकादशी पाहिली नाही, श्रावण पाळला नाही, पडू का आता? आपले गुडघे आपल्याला कधी विचारायला आले का? आपला डोळा कधी आपल्याला विचारतो का दिसायचं कमी येऊ का म्हणून? आपल्या डोक्याचा एक केस आपला ऐकत नाही, भावकी काय आपल्या ताब्यात राहील? जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी मल्हारराव होळकरांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी पवारांच्या पाठीमागे गेली नाही, ठाकरेंच्या मागे उभी राहिली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या मागे कशी उभी राहील बरं? कोणे दिवसी यम येती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे समयासी सादर व्हा, ओ समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, समयासी सादर व्हावे। कोणी दिवसी बैसोनी हातीवर, दिवसी टाळी वाजवा, कोणी दिवसी पालकी सुभेदार, दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे। कशी वेळ येईल सांगता येत नाही। दोन पद्धतीचं जीवन माणसानं जगावं, एक ऐश्वर्य संपन्न आणि दुसरं वैराग्य संपन्न। तुकोबा एकेकाळी ऐश्वर्य संपन्न होते, तुका शेठ म्हणायचे लोक। महाराज जर पुढे चालले ना, हजारो माणसं मागे चालायची, कुणाच्या? तुकाराम महाराजांच्या। 5-10 रुपये द्यावं महाराज, उसने द्या, पाया पडतो। तुका शेठ होते, काय कडक पोशाख होता तुकाराम महाराजाचा, लिंबू पिळावं अशी स्त्री होती, कापून घ्यावा असं। काही जण फार श्रीमंती भोगलेली माणसं असतात। माझे वडील मला सांगायचे, म्हणे आपल्या परिसरात एका पाटलानं नोटा पेटवल्या आणि त्याच्यावर चहा उकळवला
आणि 12 गावची पाटलं चहा प्यायला बोलवली. अशी श्रीमंत माणसं झालेत ना. काही एवढे श्रीमंत होते की त्या काळात त्यांचा एवढा दरारा होता, दहशत होती. आता काय नाही राहील. नावी ठेवल तिथं मिशा होत्या आणि पाटील सांगल ती पूर्व दिशा होती. आता अख्खं गाव पाटला बरं भांडायला लागली. ऊन सावलीचा खेळ आहे, सवया करून घ्या. ऐश्वर्य संपन्न तुकोबा ज्यांना तुका शेठ म्हणायचे, त्या तुकोबऱ्यांवर वेळ कशी आली माहितीये? ऐका. धर्मपत्नी भुकेनं व्याकुळ झाली. तुटलेल्या बाजेवर पाय आपटायला लागली. सोनं नाणं पाहिजे म्हणून नाही, जेवायला द्या म्हणून. भीक मागून आणा महाराज, पण आणा हो, मरेन मी. महाराजांच्या आयुष्यात एवढी गरिबी आली की महाराजांच्या मागे जी लोक होती पैसे द्या म्हणणारी, तीच लोक तुकोबऱ्यांना दारातून हाकलून काढायला लागली. मग महाराज म्हणाले, कोपला पाटील गावीची हे लोक. जे लोक माग माग पळत होते ते लोक. कोपला पाटील. तुम्हाला लोक आजमावून पाहायचे असतील ना, एकदा गरिबी येऊ द्या तुमच्या आयुष्यात. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे ना, तोपर्यंत सगळं जग आपल्या मागं असतं. एकदा गरिबी येऊ द्या, कोणी विचारत नाही तुम्हाला. सत्ता, तारुण्य आणि संपत्ती, या 3 गोष्टी जोपर्यंत आपल्या भोवती फिरतात तोपर्यंत जगही आपल्या भोवती फिरतं. मी उदाहरण देतो. एक तलाठी होता एका गावात. त्या तलाट्याचा एक लाडका शेतकरी होता. मग त्या भाऊसाहेबाला हा शेतकरी दररोज चांगलं खायला प्यायला द्यायचा. सगळं चांगलं चाललं होतं. दररोज त्याला हुरडा खायला बोलवायचा. काय हरभरे असतात ना, ते ओले कच्चे थोडे हरभऱ्याचे डाळे पेटवायचे आणि ते हरभरे असे चोळायचे, त्याला हावळा म्हणतात. असं ते असं हातावर चोळायचा, फुकून द्यायचा हो साहेबाला. साहेबांनी 2 मुठी खाल्ल्या आणि 3ऱ्या मुठीला साहेबांनी सांगितलं, भाऊसाहेबांना, पाटील काय बदली झाली राव माझी. कधी? काल. म्हणजे आज शेवटच आहे. जाणार आहे आज. त्यानं फुकून तयार केली होती मूठ हरभऱ्याची, तोंडापर्यंत नेलेली वापस घेतली वरीवस. साहेब म्हणले, का रे आता निघ. याला सत्ता म्हणतात. सत्ता किती महत्वाची असते हे सत्तेतल्या लोकांना विचारा, आणि त्याही पेक्षा ज्याच्याकडे सत्ता नाही त्याला विचारा. सत्ता, संपत्ती, संतती, सोयरे धायरे तोपर्यंत जवळ येतात जोपर्यंत आपल्याकडून काहीतरी मिळतंय. 28 वर्षाच्या पोराला संसारात जेवढी किंमत आहे तेवढी वय वर्ष 68 झाल्यावर किंमत नसते, हे विसरू नका. जो देखे वो. पण कुठपर्यंत? सब है पैसों के भाई, दिल का साथी नहीं है कोई. मी विचारतो तुम्हाला सगळ्याला, मला खरं खरं सांगायचं, तुम्ही दोघी जणी सख्या जावा असाव्यात. मला खरं खरं सांगा, कल्पना करा, जावा असाव्यात. खरं खरं सांगा. खरं खरं सांगायचं बरं, खोटं बोलायचं नाही. तुम्हाला नणंद असावी. नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात? बोला की. नणंद असावी. हा, तुमची जाव जरा श्रीमंत असावी, नोकरीला असावी, तिला 2 आकडे पगार असावा. तुमची थोरली जाऊ तुम्ही धाकटा असावा. तुमची जरा गरिबी असावी, गरबी साधं, लोकांच्या रानात कामाला जावं. खरं खरं सांगायचं. तुमच्या नवऱ्याची लाडकी बहीण, तुमची नणंद नोकरीला आहे, त्या जावाला लय फोन करते का तुम्हाला? हो, तास तास कोणाबरोबर बोलते? खरं खरं सांगा. असं ही दुनियेची रीत आहे महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे ना तिकडं नातं जोडलं जातं. भाचा असावा एकुलता एक. मला खरं सांगा, तुमचा लय लाडका नसतो तो. जावबाईकडे पैसा आहे ना, त्या मामीचा लय लाडका. त्या मामीला फोन काय करल, त्या मामीच्या जेवायला काय जाईल, त्या मामीला तिकडं घरी काय बोलवल. तुमची गरीब आहे तर ह्या मामीला किंमतच नाही. ही जगाची रीत आहे. पण सज्जनो ऐका, ऐश्वर्य संपन्न जीवन जगल्यानंतर वैराग्य संपन्न जीवन जगण्याची तयारी ठेवा. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, पण तयारी ठेवायची, चालत जायची सुद्धा. माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नावं ठेवू नयेत. त्याच 2 गोष्टी महत्वाच्या असतात. माझ्या दादानं डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे,
ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. मी तर म्हणतो वाईट वेळ आली तर देवाचे आभार माना, बरं झालं आपल्यातले परकेन परक्यातले आपल्याला कळाले. सज्जन हो, आपला आणि परक शोधताना जगात आपला असणारा जगात एकमेव आहे तो म्हणजे देव आहे. म्हणून तुकोबा म्हणाले, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव भावयासी गेलो तेथे देव होऊनी आटेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देवाचा. देव, संत, ग्रंथ, साधना या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. देव अतिशय महत्वाचा. एकनिष्ठ असावं माणसानं देवाशी, निष्ठा देवाप्रती असली पाहिजे. आता सध्या निष्ठा निष्ठे आहे. सध्या तर कोण कुठल्या पक्षाचं आणि कोण कुठल्या पार्टीचं तेच कळत नाही. आम्हाला तर कुणाशी गप्पा मारताना सुद्धा भीती वाटते. खरं सांगतो तुम्हाला, फार कार्यकर्त्याला सुद्धा बॅनर लावताना सारखं खालीवर बघावं लागतं. त्याचं ध्यान असावं लागतं व्हॉट्सअपला, फेसबुकला, आपला नेता हाय आपल्याच पार्टीत का गेला दुसरीकडे म्हणून. निष्ठा निष्ठे, निष्ठा कुठे आहे देवात कळते ना. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी. किती जणीला वाटतं हा बोराटे महाराज आपला लाडका भाऊ असावा? हात वर करा बरं. अरे घ्या ना हात वर. मी गोरा आहे, मी काय नकटा आहे का, हेकटा आहे का, चकना आहे का, बहिरा आहे का, मुका आहे? एवढा गोरा गोमटा भाऊ तुम्हाला फुकटात मिळतो. काय द्यायचंय का घ्यायचंय? आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, चालेल ना? आणि मी तुमचा कोण? कीर्तन झाल्या झाल्या माझं कार्ड घ्या, दर महिन्याला मला फोन करा, काय चाललंय विचारा, हाय का गेला म्हणा, म्हणजे घरी. कारण तुम्ही माझ्या कोण आहात? बहिणी. आणि मी तुमचा कोण आहे? नुसता भाऊ नाही, लाडका भाऊ. आजपासून मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. भाऊ कुणाचा आहे? बोला ना. आहे ना मी तुमचा भाऊ? तुम्हाला मसोबाची शपथ आहे. बोला आता बहिण्यांनो, भाऊ कुणाचा आहे? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? बोला ना. भाऊ कुणाचा आणि बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? चालू झालीत ना हप्ते आता? हा, मग काय अडचण नाही. ऐका, मी सांगत होतो तुम्हाला, नातं जोडायचं तर ईश्वराशीच जोडायचं, दुसऱ्या कुणाशी जोडायचंच नाही. नामदेव महाराजांच्या आयुष्यातले एक प्रसंग सांगतो. महाराजांचं कीर्तन रंगात आलं. सुंभाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंभाचा करदोडा, महाराजांच्या कमरेला सुंभाचा करदोडा होता. काय गरिबी असेल? सुंभ केळीच्या नारळाच्या वाळलेल्या त्या केसरापासून सुंभ बनवायचा आणि त्याचा करदोटा. रक्त्याची म्हणजे केळीच्या सोपटापासून बनवलेली लंगोटी होती. पण नामदेव महाराजांच्या कीर्तनात, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे देवा बोला अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग भरला. हो प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. प्रेमा
पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर ऐसे बोले कबीर ऐसे बोले कबीर महाराजांचं कीर्तन रंगात आलं पण बायकोला राग आला राजाईनं नारा विटा गोंदा मादा पाठीला बांधली चंद्रभागेमध्ये जीव द्यायचा म्हणून उडी मारली किती वेळा उडी मारली तरी किनाऱ्यावरच येत होती देवा आतनं पण काळा आणि वरनं पण काळा जगू पण देत नाही मरू पण देत नाही मग घरी आल्या येताना मेलेला साप आणला लेकरांना विष घालून मारायचं उपाशी मारण्यापेक्षा मेलेली बरी सापाचे बारीक तुकडे केले कढईमध्ये खापराच्या शिजायला घातले 15 मिनिटांनी रट आवाज येऊ लागला जवळ जाऊन पाहतात तर काय झाकण उघडून पाहिलं तर ते सापाचे तुकडे सापाचे राहिले नव्हते ते सोन्याचे तुकडे झाले होते तशीच कढई उचलली नामदेव महाराजांच्या कीर्तनात आल्या नामदेव महाराजांचं भजन रंगात आलो बसणाऱ्या माणसाने हात वर घेतले होते घ्या बरं हात वर सर्वांनी कीर्तन नामदेव महाराजाचं होतं म्हणून हात वर घ्या नाही तर देव वर घेऊ शकतो हात म्हणतो मी इतकं सुंदर कीर्तन नामदेव महाराजांचं की भजन सुरू झालं आणि बसलेली लोक माग गाऊ लागले नामदेव जनाबाई हा देवा पंडूराजाची सून आहे सुभद्रे माहित आहे देवा अर्जुनासारख्या वीर योद्ध्याची पत्नी आहेस हेही माहित आहे देवा तू श्रीकृष्णाची बहीण आहे हे माहित आहे देवा मग रडू नकोस देवा सुभद्रेनं पदर डोळ्याला लावला स्वतःच्या तोंडावरून हात फिरवत म्हणू लागली देवा आतापर्यंत जेवढी नाती सांगितली ना तेवढी सगळी तोंडपाठ आहेत पण इथं पंडूराजाची सून नाही रडत देवा मी अर्जुनासारख्या योद्ध्याची बायको रडत नाही देवा मी श्रीकृष्णाची बहीण रडत नाही देवा मी अभिमन्यूची माय रडते हे तुला कळायचं असेल तर आई हो मग कळेल आई होण्याचं दुःख किंबहुना धनुर्धरा ए मातेची उदरा परिमातेचा सोयरा के तुला पा आणि म्हणून आई जाण्याचं दुःख या तीनही लेकरांबरोबर आपल्या सर्वांना आहे पण ना इलाज आहे जगाची रीत सांगतो पुढे जातो आया है सो जाएगा राजा रंक फकीर हो कोई सिंहासन चढ़ गया कोई बंदा जंजीर कोणी दिवसी यमयेती चालून आयुष्यात
स्त्रीसाठी नवरा प्रमाण असतो. घरातले अनेक नाते असतात, दीर असतो, ननंद असते, परिवार असतो, पण ते प्रमाण नसतं नवरा प्रमाण. समजा ती रुसली, तिनं बॅग भरली आणि माहेरला निघाली, तर तिला मनवायला सासरा जातो, सुनबाई चल माघारी. येणार नाही मामांजी. अगं स्टँडवर आहे आपण, लोक बघतात, रुसून आली, भावकीतल्या लोकांचा असं होईल, चल येत नाही मामांजी, तुमच्या धोत्राचा आदर ठेवते, निघा. सासरा माघारी आला. मग दीर गेला, वहिनी काय भाऊजी लग्न आहे माझं 15 दिवसावरून, तुम्ही निघून चालला. येणार नाही भाऊजी. निघा बरं. माघारी आला बिचारा. मग स्टँडवर नणंद गेली, वहिनी चल ना. तू तर मर, तुझ्या पायात तर निघाली घर सोडून. येत नसते जा. सगळ्याचे प्रयोग झाल्यावर मग नवरा गेला. नवरा बोलला नाही, फक्त बुलेटवर बसला होता. ऐकताय ना? 47-12-47 नुसता बुलेटवर बसला होता आणि नुसती मोठ वाढवत होता. फक्त बायकोकडे बघितलं त्यानं, हा आले हो दोघं कीर्तनाला. मग नवरा प्रमाण. बाकीचे नाते गोते आहेत पण त्यांना मार्केट नाही. तसं देव प्रमाण. बाकीचे देव आहेत पण त्यांना एवढी किंमत नाही. नाहीतर 3 प्रकारची लोक जगात आहेत. एक माशासारखी, दुसरी मिठासारखी आणि तिसरी मोत्यासारखी. मोत्यासारखी ऐका, जोपर्यंत पाण्यातून तो तयार होत नाही तोपर्यंतच पाण्याला धरून ठेवतो. मतलबी. एकदा का तयार झाला ना, पाण्याशी गद्दारी करतो तो. पाण्याला म्हणतो, कोण तू, कुठला, काय तुझा संबंध आहे. पाण्यातनं तयार होतो पण परत पाण्याला चिकटून सुद्धा घेत नाही. कोण? मोती. असे लई मोती आज कीर्तनात सुद्धा आहेत. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना भाऊ, तेच आपल्याला साहेब बुडवायचा प्रयत्न करत. एक कबूतर वरून चाललं होतं, 2 उंदराची पिलं बुडत होती. कबूतर खाली आलं, बुडणाऱ्या पिलांना त्यानं वर नेलं, घरट्यात नेलं, पंख पसरवले, ऊब दिली. आता त्या उंदराच्या पिलाने आभार मानायला पाहिजेत ना. पण 15 मिनिटांनी कबुतराच्या लक्षात आलं, ज्यांना आपण ऊब दिली त्यांनीच आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. पंखच कुरतडले. अशी बरीच उंदराची पिल्लं. कबुतरांनो, तुमच्या अवतीभोवती आहे, जरा सावधान. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, 3 लोकांना कधी विसरू नका. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला. पक्क लक्षात ठेवावं. मोत्यासारखे. अरे मोती हा पाण्याला विसरतो, म्हणून तर मोत्या हे कुत्र्याचं नाव आहे. मोती काय करतो? पाण्याशी गद्दारी करतो, म्हणून मोत्या हे कुणाचं नाव आहे? कुत्र्याचं नाव आहे. अजून पुढे जाऊन सांगतो मी, विसरू नये माणसानं. कधी कधी इमारत, त्या इमारतीच्या मध्ये राहणारी माणसं इमारतीच्या पायाला विसरतात. इमारतीला रंग देणारे पायाला विसरतात. इमारतीत राहणारे पायाला विसरतात. पण मला उत्तर द्या, इमारत पायाला विसरते का? बोला. इमारतीच्या बापाला माहित आहे आपला पाया भक्कम आहे, म्हणून आपण उभा आहे. अशी बरीच माणसं आहेत की सध्या पायाला विसरलीत. विसरू नका पायाला. आपला पाया हा जमिनीत असतो, जमिनीवर सुद्धा नाही. म्हणून पायाला विसरू नये. मोत्यासारखे. 2 मिठासारखे. गुलाल तिकडं चांगलं. जसा माणूस भेटला की तसं बोलायचं. कुठल्याही पार्टीचा भेटू द्या, आम्ही तुमचंच आहे म्हणायचं. असे लय मिठासारखी माणसं जगात आहेत. मीठ कुणाशीच गद्दारी करत नाही, सगळ्याशी प्रामाणिक राहतं. तुम्ही कुठेही टाका, मिसळून जात. ते लोक सोमवार आला ना की महादेवाची भक्ती करतात. ते लोकच महादेवाचे भक्त होतात. आडवा भस्म लावणार, उघडे होणार, बंबम भोले, हातामध्ये डमरू घेणार, त्रिशूळाच्या पाया पडणार. चालूच झाले महादेवाचे भक्त. लगेच त्यांचं चालू. कैलास राणा, शिवचंद्रमौळी, फणींद्र माता, मुकुटी झाळी. हल्ली वार कोणता हे पाहण्याकरता मी लोकांचे व्हॉट्सअपचे स्टेटस बघतो. महादेवाचा फोटो दिसला की समजून जायचा आज सोमवार दिसतोय. गणपती दिसला की ओळखून जायचा आज चतुर्थी आहे काय. विठ्ठल दिसला की म्हणायचं आज एकादश तरी असेल ना तर बुधवार तरी. मंगळवार आला की हेच भक्त महादेवाचे ट्रान्सफर होतात आणि देवीचे भक्त होतात. इतके भक्त होतात, इतके पुजारी होतात की त्या देवी करता व्याकुळ होतात. आता तर नवरात्र जवळ आले. मला वाटतं आजपासून का उद्यापासून आहे? उद्यापासून ना. गट कधी बसणार आहेत?
उद्यापासून. माझ्या बायकोनं काल माझ्यावर फार प्रेम केलं. माझ्या बायकोनं सकाळपासून मला 13 फोन केले. कीर्तनाला गेलो होतो मी, लवकर या बरं. म्हणलं लवकर येतो, मलाही रात्री कोल्हापूरला जायचं, लवकर यावं, मला करमना. मला तर एवढं बरं वाटलं, लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच एवढा जीव बायकोन लावला. घरी आल्यावर कळलं वाकडा धुया बोलावलं होतं म्हणून. दसरा काढला होता तिनं. आता महिला म्हणतात भेंडी चालते. तुमच्याकडे खातात ना? भेंडी चालत नाही, दम निघत नाही म्हणून तुम्ही हाणता. काय काय नियम काढले तुम्ही. नवरात्रामध्ये उपास्य देवता आहे श्री आदिमाया आदिशक्ती. तिचीच उपासना का करावी? तिला तुळजा भवानी म्हणतात, तिला अंबाबाई म्हणतात, तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात. ती महिषासूर मर्दिनीच का? महिषासूर नावाचा राक्षस महिषीच्या पोटातून जन्माला आला होता. कर्दम ऋषींची धर्मपत्नी, तिचं नाव अनुभूती. त्या अनुभूतीनं देवीची आराधना केली, एवढी पूजा अर्चना केली, भक्ती भाव प्रकट केला आणि देवीला प्रसन्न करून घेतलं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या जोडप्याला त्रास देण्याचं काम महिषासुरानं केलं. देवांना त्रास दिला, लोकांना त्रास देत राहिला, उन्माद मांडला, कुणाचं चांगलं होऊ देत नव्हता. सगळं जग व्याकुळ झालं. 33 कोटी देव धावून आले, महादेवाची आराधना केली. महादेवानं सांगितलं, तुमच्या सर्वांच्या अगोदर महिषासूर माझी तपश्चर्या करत होता. महिषासुरानं माझ्याकडून वर मागून घेतलाय, कोण्याही पुरुषाच्या नराच्या हातून मला मरण येऊ नये. आता काय करावं? मग सर्वांनी आदिमाया आदिशक्ती पार्वतीची आराधना केली. मेवाडची मीराबाई, आपेगावची मुक्ताबाई, गंगाखेडची जनाबाई, वारकरी संप्रदायाचे कळस झाले तुकोबा, पण कळसाच्या वरती सुद्धा जिचा अधिकार तिचं नाव बहिणाबाई. ही स्त्री शक्ती आहे. स्त्री शक्तीचा जागर सुरू झाला. रामानं सुद्धा स्त्री शक्तीचा जागर केला. 9 दिवस उपवास पकडला, आदिमाया आदिशक्तीची उपासना केली. 5व्या दिवसाला ललिता पंचमी असं म्हणतात. त्या दिवशी आनंदित झाली देवी. तिने आशीर्वाद दिला, चिंता करू नका, आम्ही प्रसन्न होऊ. ती आदिमाया आदिशक्ती प्रसन्न व्हावी याकरता तिला दररोज एका फुलाची माळ चढवण्यात आली. 9 दिवसाच्या नवरात्रीमध्ये तिच्या साड्यांचे रंग सुद्धा पडले गेले. तिची 9 रूप प्रगट झाली. त्या 9 रूपाने आशीर्वाद दिला, आता तुम्ही काळजी करायची नाही, मी संपवेन महिषासुराला. महिषासुराला संपवण्याकरता, त्याचं मर्दन करण्याकरता ती पुढे आली. मायावी राक्षस होता तो. जर्जर झाली देवी, पण देवीनं त्या महिषासुराला संपवलं. पायाखाली चिरडणार एवढ्यात तो शरण आला, हात जोडले, हे आदिमाया आदिशक्ती मला वरदान दे, मला तुझ्या पायाजवळ राहायचंय. म्हणून आजही महिषासूर त्या आदिमाया आदिशक्तीच्या पायाशी आहे. त्यानं विचारलं, माझ्या पोटाची सोय काय? त्याच्या पोटाची सोय केली आणि म्हणून महिषासूर मर्दिनी सर्वत्र लोकप्रिय झाली. असं नवरात्र घडतं. ते नवरात्र सुरू होतं. त्या नवरात्राचा उपवास पुरुषांनीही करावा. याच्या पाठीमागे एक शास्त्रीय कारण आहे. कमीत कमी 9 दिवस का होईना, पण त्या स्त्री तत्वाला, आदिमाया आदिशक्तीला, आपल्या घरातल्या नारीला महत्व प्राप्त व्हावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. देवारातल्या आदिमाया आदिशक्तीला, अंबाबाईला जरूर पूजा, पण किचनच्या कट्ट्यावरती आपल्यासाठी अन्नपूर्णा होऊन राबणाऱ्या आपल्या जन्मदात्या आईला आणि आपल्या धर्मपत्नीला कधीही उलट बोलू नका. हे सुद्धा हे नवरात्र शिकवतं. माझ्या तायानो, दादानो, भावानो, सरस्वतीची उपासना जरूर करा, पण त्या सरस्वतीच्या पाया पडताना जिच्यामुळे अक्षराची ओळख झाली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना सुद्धा कधी विसरू नका. हे नवरात्र शिकवतं. शंकराची उपासना आपण जरूर केलीच पाहिजे, पण आपल्या घरात राबणारी पार्वती सुद्धा आहे, जिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. त्या माँसाहेब जिजाऊंचं आपण आराध्य दैवत मानून पूजन केलं पाहिजे. हे सुद्धा नवरात्र शिकवतं. आई तुळजाभवानी कुणाला म्हणतात? जिचं रूप सदैव ठेवावं वाटतं नयनी, जिचं नाव नेहमी राहतं आपल्या मनी, जिच्या पायावर डोकं टेकवावं वाटतं आणि साष्टांग प्रणिपात करावा लागतो किंवा वाटतो, जिच्या चरणी, जी कोणतंही संकट आपल्यावरती येऊ देत नाही, अखंडपणानं आपली हाक जिच्या पडते कानी, तिचं नाव श्री तुळजाभवानी आहे. ती तुळजाभवानी आमचं रक्षण करते. हे तुकोबांनी सुद्धा सांगितले. अनादि निर्गुण, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची
करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी लवलाही निर्वाणी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेन अनादि निर्गुण अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती भक्त नाचती भक्त नाचती भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा. मला जास्त सांगायचं नाही. हे आदिमाया आदिशक्ती. मंगळवारी बुधवाराला सगळे विठोबाचे भक्त होतात, गुरुवाराला दत्ताचे भक्त होतात, अरे रविवाराला तर खंडोबाचे भक्त होतात. याला निष्ठावंत म्हणावं काय? नाही. तिसरा प्रकार आहे माशासारखी लोक. पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवायही राहतं. बरोबर का चूक? बरोबर. आता फक्त बरोबर म्हणा. पाण्यामध्ये बेडूक राहतं, पाण्याशिवायही राहतं. बरोबर का चूक? बरोबर. पाण्यामध्ये साप राहतो, पाण्याशिवायही राहतो. बरोबर का चूक? पाण्यामध्ये खेकडा राहतो, पाण्याशिवायही राहतो. बरोबर का चूक? पाण्यामध्ये मगर राहते, पाण्याशिवायही राहते. बरोबर का चूक? पाण्यामध्ये कासव राहतं, पाण्याशिवायही राहतं. बरोबर का चूक? पाण्यामध्ये मासा राहतो, पाण्याशिवायही राहतो. आता चूक. ऐका, पाण्यामध्ये मासा राहतो पण पाण्याशिवाय राहत नाही. साधून उत्तर दिलं. तुकोबा म्हणतात आम्ही माशासारखे आहोत, आम्ही देवाच्यावर प्रेम करणारी माणसं आहोत, देवाशिवाय न राहणारी माणसं आम्ही आहोत. तुकोबा दाखला काय? दाखला आजचा अभंग आहे. प्रामाणिक. तुकोबरांच्या लक्षात आलं एवढे प्रामाणिक सध्या लोक नाहीत. मग महाराजांनी सोपा उपाय काढला. असं करा, माशासारखं आणि पाण्यासारखं एकनिष्ठ तुम्हाला राहायला जमणार नाही. कमीत कमी त्या कमळासारखं आणि त्या सूर्यासारखं एकनिष्ठ राहा. सूर्य उगवला कमळ फुलतं, सूर्य मावळला कमळही मावळतं. तसं तरी प्रामाणिक राहा. सकळा पडी भानू परी त्या कमळाचे जीवनू, जया चित्ती जैसा भाव
तया जवळी तैसा देव अभंगाची 3 चरण मांडली. तुकोबांना तेव्हाही लक्षात आलं याही पद्धतीनं लोकांना जगणं जरा कठीणच आहे. मग महाराजांनी सोपा मार्ग काढला. कमीत कमी आईसारखं आणि बाळासारखं तरी एकनिष्ठ राहा. तुका म्हणे माता 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 तुका वाहेतान हो ध्यान चिंता जसा तुम्हाला होतोय तसा मलाही होतो. बऱ्याच जणाला वाटत होतं 12 वाजले की महाराजांनी बंद करावं, पण कीर्तनच चालू झाले 10:30ला. त्यामुळं ज्यांच्यात कीर्तन आहे त्यांची इच्छा असते 2 तास व्हावं, आणि पुढं बसणाराची इच्छा असते आम्हाला दुसरीकडे जायचं आहे, उराक्त घ्या. तेव्हा मी एक मधला मार्ग काढला. लय गडबड असली फोटोच्या पाया पडून जाऊ, तसं मी 12च्या पुढं जात नाही. अजिबात जाण्याचा माझा मानसच नसतो अलीकडं. काल तर एक जण म्हणे महाराज तुम्हाला पब्लिक बघितलं की जोर येतो. अरे मी काय रात्री उभा राहिलेला कीर्तनकार आहे, मला माणसं बघून शेव यायला? महिन्याला 60 कीर्तन करतो मी, मला पब्लिक बघून जोर यायचा आहे? हा उद्देश नाही. तुका म्हणे माता सांगतो आणि थांबतो. आपला जास्त वेळ घेण्याची इच्छा नाही, पण माझ्या तुकोबांना न्याय मला द्यायचा. माता आणि लेकरू हे नातं अनन्यसाधारण आहे, तेवढंच सांगतो. फक्त कान मला द्या. मी विचारतो महिला मंडळ तुम्हाला, नळावरती भांडी घासत असते आई अगदी 2 मिनिटं, आणि पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ. लेकराच्या रडण्याचा सगळ्यात आधी आवाज कोणाला येतो? आईला. याला अनन्य भाव म्हणतात. अजून सांगतो ऐका. लेकरू खेळता खेळता पडावं, त्याला ठेच लागावी, त्याचे कोपरे सोलावेत, रक्त यावं. जास्त दुःख बाळाला होतं का आईला? बोला. ठेच लागते बाळाच्या पायाला, पाणी येतं आईच्या डोळ्याला. भरलेल्या मंडपातनं लेक नांदायला निघते, जेवढं पाणी चमच्यानाही तुळशीला वाहते त्याच्या दुपटीचं पाणी लेकीच्या डोळ्यातनं वाया जातं. याला अनन्य भाव म्हणतात. कीर्तन झाल्या झाल्या इकडनं फोन करा, तिकडनं आई हॅलो म्हणल. तुमच्या हॅलो म्हणण्यात जन्मदात्या आईला कळतं माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. तिकडून म्हणते काय झालं बेटा, नवरा काय बोलला का तुझा? तुला कसं कळलं आई? धड 2 असतात बेटा, लेकीचं आणि आईचं काळीज एक असतं. याला अनन्य भाव म्हणतात. हा अनन्य भाव आमच्या भाभींमध्ये आम्हाला दिसून आला. आई नावाचं दैवत मागच्या वर्षी हरवलं, पण सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्यनं चतुरतः उदार वंश पुण्येनं आत्मपुण्यनं सभाग्यता अशी लेकरं जन्माला आली. अभिमान आहे. आई करते काय? जोपर्यंत असते तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. आई तुझले करू येडग को करू, रानात फसले रस्ता चुकले, सांग मी काय करू. या दुनियेची रीतच न्यारी, आजचा मैत्र उद्याचा वैरी, मतलब सरता लाता मारी, पाय कुणाचे धरू. आई ग सांग मी काय करू. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास.
ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर हो दिला तिने जीवना आकार जीवना आकार आई जीवना आकार अशी जीवनाला आकार देणारी आमची आई भाभी अर्थात आमच्या मंगलताई मागच्या वर्षी निघून गेला. त्याची तर कुठं असतील तिथून त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी आणि त्यांच्या आशीर्वादानं या परिवाराला सुख समाधान ऐश्वर्य लाभावं अशी इच्छा कामना व्यक्त करतो आणि थांबतो. या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार भजनी मंडळ गायक वादक सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आपण सर्वजण आलात तुमचे आभार आहेत. 2 संकल्प सांगेन. पहिला संकल्प अंधश्रद्धा पाळू नका. बरीच माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाहीत. त्यांना विनंती आहे एका बाजूला भजन कीर्तन आहे एका बाजूला स्वयंपाक आहे त्यामुळे ते अन्न पवित्र झालेलं आहे. आपण न जेवता जाणं हा त्या असणाऱ्या यजमानांचा अपमान असतो. तेव्हा अंधश्रद्धा पाळू नका. चपल्या गेल्यावर पण म्हणतात 7:30 जाते. ज्याची गेली त्याला विचारा 3:30ला काम लागलं काल मला. त्यामुळं अंधश्रद्धा पाळू नका. विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं माँसाहेब जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. हे कधी विसरू नका. त्यामुळं अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका. सन्मार्गानं चला हा संदेश देतो. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी आणि आईसाहेबांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल होईल. त्यानंतर फुलाचा अभंग होईल. त्यानंतर पुष्पवृष्टी होईल. याची सर्वांनी नोंद घ्या. या परिवारातील सर्व सदस्य मुलं नातवंड सुना आणि आप्पा आपण फोटोच्या समोर जाऊन उभा राहावं. बाकीच्याने आपापल्या जागेवरती उठून उभे राहा.